रक्ता मांसाचा चिखल झालाय, चिखल. एक गाडी धाडधाड आली आणि तुकडे करून गेली त्याच्या शरीराचे. सगळे जण पळत गेले तिकडे, झाडून सगळे, झाडू वाल्या सकट सगळे. तुकी असते थोडा वेळ, हातपाय तुटले तरी थोडा वेळ. मग सगळं शांत. खूप माणसं मेलेली पाहिली मी इथं या स्टेशनवर, बाहेर, दिवसा रात्री, उन्हात पावसात. हे त्याचं मरण भयानक. पाहायला हवी ती डेड बॉडी. माणसाच्या शरीराची किळस येऊ शकते. कॅन यू बिलीव्ह? पूर्ण खाता पण तुम्हाला कळत नाही का मी बोलत नाहीये तुमच्याशी. बोलशील, मी बोलतोय, तूही बोलशील माझ्याशी, स्वतःशी. नाहीतरी मग काय करणार? एका क्षणाला दोन्ही हातांनी ओढून लांब गेले आपण. मग त्या लांबट दोरीवरून चालायचं अगदी टोकापर्यंत. पण दोन जाऊ नये म्हणून हातात धरायची डोरकाठी, बॅलन्स, तेच महत्वाचं. तेच राहिलं नाही. त्याचा बॅलन्स गेला, दारात उभा असेल, तोल टिकवावा लागतो शेवटपर्यंत, पण त्याचा टिकला नाही. आणि त्या अजस्त्र गाडीची चाकं, आपला जीव केवढा, आपला देह केवढा आणि प्रवास केवढा त्या प्रचंड गाडीतून, त्यातून बाहेर डोकवायचं. आपला प्रवास किती राहिलाय, बाहेरचं जग कसं आहे. अरे कोणी सांगितलंय बसायचं मस्त आरामशीर? नाहीतर हे असं. मी सुद्धा घाबरलो मातीमध्ये कालवलेलं मांस पाहून. माती असशी, मातीत मिळशी. आर यू बॅड? मी बोलत नाहीये तुमच्याशी, मला बोलायचं नाहीये तुमच्याशी. यू जस्ट गेट आउट. 8 वर्ष माणसाने फोन केला म्हणून तरी बरं. त्यानंतर पुन्हा हा पाऊस, चिखल. उद्या सकाळी एखाद्या कुत्र्यानं त्याच्या लाल भाईच्या हाताचा तुकडा इथं स्टेशनवर आल्यावर आपल्याला कळालं असतं की तिकडं कोणीतरी मेले म्हणून. मला त्या ऍक्सिडेंट बद्दल ऐकण्यात बोलण्यात इंटरेस्ट नाहीये हे मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही इंग्रजी बोलता, मला किमान मॅनर्स असतील. आपल्या समोरच्या व्यक्तीला नावडत्या विषयावर सभ्य माणसं बोलत नसतात. And I hope you are gentlemen. थंडी पण खूप पडली नाही, पण मला वाजत नाही. तुम्ही काही घातलं नाहीस गरम अंगावर? बाय द वे, किती वेळ असंच बसून राहणार आहे? सांग, नेमकी वाट कशाची पाहतोस? गाडीची की पहाटेची? That is none of your business. गाड्या येतात या स्टेशनवर, पण कधी कधी येते नाही. सगळं बेभरोसा. बरं, स्टेशन तरी धड आहे का? तू एक ठाण मांडून बसलेला दिसतोस, बाकीचे परत सुटतात. मग ही महामाया आहेत चिरडून टाकायला. बसायचं बसला आरामशीर, दारं खिडक्या बंद करून टाकायच्या. काय दर्या डोंगर पार करायची ती कर म्हणा. मला एक सांग, कितीही गर्दी असली तरी दारात उभं राहणं चांगलंय का? अरे रेटा बसतो आपण, फेकले जातो आपण बाहेर. आहे का तुझ्या जवळ? इथं या स्टेशनवर काहीच मिळत नाही. इथं बाहेर
बाहेर एक रस्ता आहे. आता रस्ता आहे म्हटल्यावर तो कुठंतरी जाणारच. पण तुला सांगतो त्या रस्त्याला एक टपरी नाही की पान ठेवलं नाही. मग असाच कोणीतरी येतो तुझ्यासारखा स्वतःचं देवीचं बंधन घेऊन पेटवतो, ओढतो, झटकतो, विझवतो. जळता ठिपका क्षण दोन क्षण फ्रेश फ्रेश करून जातो. मजबूत छातीत, पोटात, ओठात. म्हणून विचारलं किती आहे का तुझ्या जवळ? सिगारेट आहे माझ्याकडे. कमी होईल. एक नेहमी मला काही कळत. सिगारेट म्हणजे पांढरी बिडी. पानाऐवजी कागदात गुंडाळलेला तो. सांग तुझी अडचण. सिगारेट संपेपर्यंत एक अक्षरही बोलायचं. श्वास घेऊन स्पंदन मागतो. कुशल आहे असं कुठं म्हणालो मी. मला अट नको. माणूस हसताना सर्वाधिक सुंदर दिसतो. आता तो पण सुंदर दिसला. अंधार असला म्हणून अरे त्यामुळे तुझे दात चमकले ना. नाही दुसरी पेटवण्याची नाही. आपण तीच शेअर करू. रात्र काढायची इथं. मग आयुष्य ते जाऊ दे. तू नेमकं घाबरलास कशाला? ठीक कशाला घाबरतो? आय एम ऑल राईट. आय एम ओके. येस ऑफकोर्स यू आर ओके. पण मी त्या ऍक्सिडेंट बद्दल बोललो तेव्हा तू दचकला होतास ना. खरं सांग. पुन्हा पुन्हा तो विषय काढू नका. तर अठावरची सिगारेट परत दिला मी. घे. 2 कश घ्यायचे. सगळ्यांनी फ्रेश व्हायचं. पुन्हा दुसऱ्याला 2 कश द्यायचे. सगळ्यांनी फ्रेश व्हायचं. सर्वे सुखीन संतु सर्वे संतु निरामया. पंचमहाभूतातलं एक 2 भूतात मोडायचं. वा काय ग्रेट केलं नाही. छातीतला धूर, मंद आचेवर मांस भाजल्याचा वास तो तरी बरा. पण पाण्यामुळे सडलेल्या मांसाचा वास खूप इरिटेटिंग करणारा असतो. एक गुरंढोरं सडल्यावर जसा वास येतो ना तसंच माणसं सडली तरी वास येतो. गेटवरच्या माणसाने फोन केला म्हणून बरं, नाही तर याचा पण वास सुटला असता. हो तुम्हाला दुसरं काही तुम्ही सारखं सारखं त्या ऍक्सिडेंट बद्दलच का बोलताय? कारण ते घडलंय. इथून फरलांबर अंतरावर घडतंय. And I like to discuss present. Death is not present. It is future. Actually, it is past. You agree with me? मला तुमच्याशी चर्चाच करायची नाही. वेळ कसा जाणार तुझा तोपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत, उजाडेपर्यंत. उजाडेपर्यंत ती डेड बॉडी तिथेच पडत राहील. त्यात पुन्हा पाऊस, चिखल, हातात काहीच नाही. जन्मायचं कुठं हातात नाही, मरायचं कुठं तेही हातात नाही. हातात काय? संकटकाळी उडायची साखळी, तेही उंच दूर. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पायात शक्ती तरी हवी. आणि पुन्हा पर्याप्त कारण नसेल तर साखळी ओढण्याची शिक्षा आणि ₹250 दंड, नाहीतर पुनर्जन्म. दुसरी पेटवण्याची काही नको सावकाश. आणि खूप वेळ आपल्याला
सोडावी सावकाश पण वेगाने आणि तू म्हणतोस वेळ फार वेळ कधी कधी असंही होतं की माणसं असतात गरीब कोण मजुरीवर पोट मग कधीतरी वर्षातून एकदा गावाकडे ते ट्रेन पॅसेंजरनी राहून त्यातूनही विदाऊट तिकीट प्रवास करत मग कधी कधी तिकीट चेकरला चुकवण्यासाठी मागे जाता जाता कधी एक्झिट येते तेच कळत नाही मग तो जातो घाबरून बिचारा अजून ओळख पडलेली नाही पटणारी नाही नुसता डोळा उघडा झालाय पावसाचा नुसता रक्ताचा चिखल त्याच्यासोबत कोणी उतरले नाही गाडी निघून गेली ती कशाला थांबेल पण याची ओळख कशी पटावी मला मला उठल्यासारखं होतंय प्लीज लेट मी स्लीप You have every right to sleep, please. आता स्टेशन मास्तर आहे तो कोण करेल ॲम्ब्युलन्स वाले उचलून घेऊन जातील त्याला पण ओळख जिवंत माणसाला असते माणूस एकदा मेला की डेड बॉडी पडून राहील काही दिवस शवागारात शवागारवाले त्याला एक क्रमांक देतील अमुक अमुक क्रमांकाची डेड बॉडी काही दिवस वाट बघून नगरपालिकावाले त्याच्यावरती बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करतील त्यांच्यासाठी मेलेली गाय मेलेलं डुक्कर मेलेलं माणूस सगळं सारखंच हो त्याच्या खिशात चिठ्ठी पण नाही पत्ता नाही कुछ नाही आणि त्याच्या नशिबातच होतं असं बेवारस मरणं परदेशात परक्या माणसात पर मुंठा नाही 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 तो बेवारस नाही बेवारस नव्हता असं तुला कसं माहित तर पाहिलंय नाहीस त्याला मी पाहिलं नाही माझा मित्र होता तो तरीही त्याला असं बेवारस टाकून इकडे येऊन बसलास अरे मित्र माझा मित्र होता तो जीवा भावाचा This is height of policeness. अरे मोठा सरका अंधारात रेल्वे ट्रॅक करून चालला आपण. पुढे आणि तुझ्या मागे मी हरपटच चाललोय. तेव्हा हे असं चालायलाच हवं आपण. तुला माहिती आहे की मला फक्त एवढंच माहिती आहे की मी खूप थकलोय. त्या अंधारात रेल्वे ट्रॅक करून चालताना पाय मुरगळत माझे. प्लीज जरा वेळ आपण बसूया चालेल पण इतक्या अंतरावर कुठेही नाही बसता येणार हा ट्रॅकवर बसूया चल 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 बसूया ऐक बैस बैस मला एक सांग हा वेडेपणा नाहीये का आणि मुळीच नाही काल तू मला त्या बुडबुड्या पत्रिका पाहणाऱ्या ज्योतिषाकडे घेऊन गेला होता मलाही तो वेडेपणाच वाटला होता पण मी काय बोललो
कारण तो वेडेपणा नव्हता. आपण ज्या ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवली ना ते ज्योतिष विद्यापीठाच्या पारांवर असतील, पण इथे प्रश्न विश्वासाचा आहे. माझा नाहीये विश्वास या सगळ्या गोष्टींवर, पण माझा आहे ना. आणि विश्वास असला नसला तरी तेच तेच मला तुला दाखवून द्यायचंय. काय काय म्हणाला तू महाराज आपल्या दोघांच्या मृत्यूबद्दल? मला आठवत नाव यू आर जोकिंग. आठवत नाही? चेहरा बघ चेहरा. एक क्षणभर तरी विसर पडलाय का तुला त्या भविष्यवाणीचा? सतत मानगुटीवर घेऊन फिरतोय त्या भविष्यवाणीला. भविष्य मानगुटीवर नाही, कपाळावर असतं. तेच तेच भविष्य जेव्हा भूत बनतं ना ते मानगुटीवर बसतं. मानगुटीवर काय काय म्हणाला होता तुझा तू महाराज? तुला पण माहितीये ना गोष्ट आश्चर्यकारक आहे. तुम्ही दोघेही मित्र आहात आणि मिळून माझ्याकडे आलात, पण तुमच्यासाठी माझ्याकडे शुभ समाचार नाही. तुमच्या दोघांची ग्रहांची स्थिती जरी वेगळी असली तरी तुमचा योग मात्र विचित्र आहे. तुमच्या दोघांचाही आज रात्री किंबहुना पहाटेच्या आधी तुमच्या दोघांचाही मृत्यू होणार. दोघांचाही मृत्यू खर एक असेल का मला ठाऊक नाही, पण मृत्यू हा वाहन अपघातात होणार. दोघांचाही, अगदी दोघांचाही आज रात्री मृत्यू निसंशय. तुला तुझा वेडेपणा सांगू का? अरे महाराजांना खोटं ठरवण्यासाठी त्यांना तू खरं ठरवायचा प्रयत्न करतो. यू वॉन्ट टू प्रूव्ह आपण दोघं एकाच रात्री अपघातात मरणार नाही हे सिद्ध करायचं. त्यासाठी घरात बसून राहायचं ना? घरात रेल्वे ट्रॅकवर? यू आर कॉन्ट्रडिक्टिंग युअरसेल्फ. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. मी पूर्ण संधी देऊन तुझ्या त्या महाराजांच्या भविष्यवाणीला पूर्ण संधी देऊन तिला खोटं ठरवलं. चल उठ, आपण पुढच्या स्टेशन पर्यंत चालत जाऊया. आणि हा, आपण ज्या ट्रॅक वरून चालतोय ना त्या ट्रॅकवर रेल्वे येणार नाही. अगदी आपण पुढच्या स्टेशनवर पोहोचेपर्यंत तरी नाही. तुला मृत्यूची भीती वाटत नाही? तुला आजपर्यंत जीवनच एवढ्या वेगाने जगलो की झपाट्याने मागे जाणाऱ्या स्टेशनच्या नावच्या पाट्या पण असतात. महाराजांकडे आपलं भविष्य ऐकून आणि तुला सांगतो तंद्रीत अभ्यास करताना कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटलं. दचकलो. घाबरला नाहीस? घाबरलो ना, तरी तुझ्या मागे फरफटत आलोच ना. त्यानेच मला की यायला भाग पाडलं तुझ्यासोबत. त्यानेच म्हणजे मृत्यूने एकाच रात्री दोघांचाही होणार असेल त्यासाठी. तेव्हा मी ऑफिस मधून निघताना बायकोला फोन केला की मी उद्या सकाळी घरी येतोय आणि उद्या सकाळचा चहा मी बायको सोबत घेणार. आय एम कॉन्फिडंट. हो ना? हा, मग चल परत फिरूया. फार लांब नाही आलो आपण. कशा बसून? मागच्या स्टेशन बसून. लहान आहे पण सुरक्षित आहे. हे बघ, दोन्हीकडे सारखं जातो, मागेही आणि पुढे. गाडी येते तेव्हा लहान प्रकाशाचा इतका हेडलाईट आपल्या ट्रॅकवर असेल ना, बाजूच्या ट्रॅकवर जाणार. आय नो. आणि ती जवळ येते. आपण एक काम करूया, शेजारच्या ट्रॅकवर आपण जाऊया. मृत्यूच्या गाड्यात. अरे ती माझ्या बाजूने जाणार आहे. अरे माझं मन सांगतोय की इकडेच इथे ऐका बघ, मी पण जाणार नाही. तुम्ही जाऊ. मूर्खपणा करू नकोस, वेळ कमी आहे. अरे शांत हो मित्रा. जन्माच्या वेळी असणारी ग्रहांची स्थिती मृत्यूचा वेळ नाही ठरू शकत. लेट मी प्रूव्ह इट.
ते नंतर करू आपण. प्रचंड वेगाने तो हेडलाइट इकडे येतो. या ट्रॅकवर प्लीज माझा ऐक. हे बघ, दोन ट्रॅक जवळ असल्या कारणाने तसं जाणवते की जाईल बाजूने धडधडत आपल्याला स्पर्श न करता. हे बघ, मी थांबलोय, मी एवढी बघतोय. माझ्यासमोर चिंध्या झाल्या त्याच्या. डोळा डोळा मृत्यू ते जवळून गेला माझ्या. मला स्पर्श करून मला चाटून गेला. तडफडत असेल नाही गाडी गेल्यावर. मी पाहिले नाही. अंधारात काय दिसत पण नाही. अंधारात काही दिसत नव्हतं. दिसत होती फक्त परतीच्या स्टेशनकडे जाणारी 2 डोळांची वाट आणि तू पळत सुटलास. मृत्यू 3 दिवसात करून गेला माझ्या. मी पाहिला आणि पळत सुटलो. येऊन स्टेशन मास्टरला सांगायचं तरी. मी आल्यापासून इथंच बसलो. तुझ्यापर्यंत मी ही जागा सोडणार नाही. उजाडेपर्यंत तू ही जागा सोडणार नाही आणि रेल्वे रूळ सोडून प्लॅटफॉर्म मारणार नाही आणि स्टेशनवर बस किंवा कार येण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे तू सुटलास, तू वाचलास. पण शक्यता संपली तर तू इथून सकाळपर्यंत उजाडायचं नाही. उजाडायचं नाही, मी उजाडायची व्यवस्था करतो. ज्याचा भविष्यावर विश्वास नव्हता तो भविष्याचा बळी ठरला आणि ज्याचा विश्वास होता तो वाचला. म्हणजे विश्वास ठेवणाऱ्याला विश्वास ठेवल्याबद्दल विश्वास का ठेवला असा प्रश्न विचारता येऊ शकतो. Am I right? मला सध्या राईट रॉंग काहीच कळत नाही. सगळं त्रांगडं झालंय. त्रांगडं म्हणजे आता असं बघ, तू आणि तुझा मित्र म्हणजे समज तू आणि मी म्हणजे तुझा मित्र. आपण दोघे त्या भविष्य सांगणाऱ्या महाराजांकडे गेलो आपल्या पत्रिका दाखवायला. माझा त्या पत्रिका प्रकारावर विश्वास आहे. म्हणजे मित्र आपण दोघे त्या महाराजांकडे पत्रिका दाखवायला गेलो. रिअली मॅन. मग त्यांनी आपल्या पत्रिका पाहिल्या. त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण दोघे आज रात्री वाहनाच्या अपघातात मरणार. तुला विश्वास होता की आपण दोघेही मरणार. पण मेलो मी म्हणजे तुझा मित्र. तुला विश्वास होता की आपण दोघेही मरणार. वाटत होतं की तूही मरणार पण तू वाचलास. मला मरायचं नाहीये. मला मरायचं नाहीये. एक्झॅक्टली. आणि तू मेला पण नाहीस. आणि तुला आता तू सकाळ झाली की तू सुटलास. तुझा विश्वास आहे ना महाराजांच्या भविष्यावर. तो तुला धोका होता सकाळपर्यंत. तो आता तुझ्या जवळून गेला. मृत्यू पाहिला वेळेत घाबरला. त्यापेक्षा जास्त भीती पुन्हा इथे येण्याची. इथे ह्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे तो आला की तू मरणार. म्हणजे मरणार नाहीच आहे का? मला मरायचं नाहीये का? म्हणजे तुला का मरायचं नाही? माझे लहान मुलं, माझी बायको, मी कुणाशी बोलतो आणि का? हे बघ बाबा, मला माझ्या विवेचना खूप आहे. तर तुम्ही असा अर्भट प्रश्न विचारून मला आणखी कळायला नको करू. जेवढं झालं तेवढं तुझे. मी सकाळपासून इथून उठणार नाही आणि तुझ्याशी बोलणार देखील.
कुठे, वाशी, दहिसर, पंढरपूर, कोळगाव कुठे, आज आता इथे उभा आहे. मला एक सांग, मृत्यू एवढा जवळून निघून गेला हे कळाल्यावर तू किंचाळलास. म्हणजे तूच मला सांगितलंस ना तसं, पण त्यानंतरच्या क्षणी आपण वाचलो हा आनंद केवढा होता. एवढा 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 सांग ना केवढा आनंद होता. माझ्या जागी तू असतास तर काय केलं असतं? आणि मी जागीच उभा राहिलो असतो. सांग ना केवढा आनंद झाला. तर त्या आनंदाची तुलनाच करता येत नाही. तो आनंद हाताने दाखवता देखील येतो. ज्याची मुलाची जवळून भेट झाली ना, तोच आनंद उपभोगू शकतो. तो आनंद परमनंट नसतो. पुन्हा पुन्हा नव्या भेटीची भीती मनाला भेटून देते. मला तर ज्या भीतीने भेटले ना तशी भीती. तेच म्हणतो मी, भीती का म्हणून भीत नाही मरणाला. येस, मरणाला सगळेच भीतात म्हणून तूही भीतोस. सकाळपर्यंत उजाडेपर्यंत तू घाबरतो मी मरणाला. माझं हे वय आहे का मरायचं? कुठे सांगितलं तुला तू वय पाहून मरण येतं म्हणून? वय वय कारण नाहीचंय मरणासाठी. मग काय करणार? जन्म. येस, जन्म हेच कारण मरणासाठी. बाकी सगळे सबसिडरी रिझन, पण मुख्य कारण जन्म. हे जग किती सुंदर आहे. मला नाही सोडून जायचं हे जग. त्याच्यात का सुंदर आहे माहिती तुला? हो, कारण हे जग खूप सुंदर आहे. नाही, हे जग सुंदर आहे कारण या जगाच्या नसानसातून चराचरातून मृत्यू भरलेला आहे, म्हणून हे जग सुंदर आहे. मृत्यूने भरलेली कुठलीच गोष्ट सुंदर असू शकत नाही. पण मृत्यूमुळे प्रत्येक गोष्ट सुंदर होऊ शकते. तू कर्कटी आहेस आणि तू मूर्ख. मृत्यूला घाबरणे हा मूर्खपणा नाही. मग ती जीवनावरची अपार श्रद्धा आहे, प्रेम आहे. आम्ही सगळेच जण मृत्यूला घाबरतो का? आमच्याकडे जगण्यासारखं खूप शिल्लक आहे. बाष्कळ गप्पा तू मारतोयस कारण तू म्हातार आहेस. तुझ्यातला जीवनरस संपलाय. तुझ्यासाठी जगणं काय मरणं काय सारखंच आहे. ज्योतिषशास्त्रावर तुझा विश्वास कधी बसून बसला? ते एक सायन्स आहे. म्हणजे अभ्यास जमला ग्रह ताऱ्यांचा की पुढं काय घडणार हे कळू शकतं. त्याला अभ्यास लागतो. तुझा आणि तुझ्या मित्राचा त्या भविष्य सांगणाऱ्या महाराजांबद्दल अभ्यास नव्हता? कसा त्यांनी सांगितलेलंच खरं ठरलंय नाही का? अर्धवट. मित्र गेला तू वाचला म्हणजे त्यांची भविष्यवाणी अगदीच खरी ठरली. आता समजा तू सकाळपर्यंत उजाडेपर्यंत मेलाच नाही तर याचा अर्थ तुझा अर्धाच विश्वास खरा ठरला, अर्धा मेला. समजा म्हणून आता टायमिंग आपण विश्वास कसा संपेल? हेच म्हणालो ना मी, संपेल किंवा गेला एकच गोष्ट. एकम सत्य विप्रहा बहुधा वदंती. तर आता तुझी धडपड चालू आहे की तू जिवंत राहावास, तुझा अर्धा विश्वास संपावा, मरावा. मी राहिलो तर विश्वास राहिला. माझ्यासोबत अर्धवट काय असेल ना? पण अर्धवट मरेल. म्हणजे तू जो तुझ्या महाराजांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवलास ना, त्या विश्वासामध्ये तुझा अंश होता. पार्ट ऑफ यू इज विथ द बिलीफ दॅट यू विल डाय. म्हणजे महाराजांवर ठेवलेल्या विश्वासामध्ये तुझा विश्वास होता, तो गेला. पार्ट ऑफ यू इज डेड नाऊ. माणूस असा पार्टी करत नाही. एकदम
आत्ता आहे मग नाही, खलास. माणूस असा एकदम मरतच नाही, असं रोज थोडा थोडा मरतो, हप्त्या हप्त्या. हो, मग शिल्लकच राहत नाही. अंत्यसंस्कार करायचे, तोपर्यंत सर्वजण थांबतात. परवडते. तुला फक्त मरणाविषयी बोलायला आवडतं, मला मुळीच आवडत. सिच्युएशनच अशी आहे की मला मरणाबद्दल बोलावं लागतंय, कारण तुझा मित्र मेलाय, ही इज डेड, आणि तू उंबरठ्यावर उभायस जन्माच्या आणि मरणाच्या. हो, आणि तू ते उंबरठ्यावर मारून नरसिंहाचा अवतार घेऊन माझं पोट काढतोय. चिरफाड तर करावी लागणारच, त्याशिवाय तुझी भीती जाणार कशी? कसली भीती? रात्रीची, अंधाराची. अंधाराला भीत नाही, पहाटेला, पहाट होण्याला. लेण्याद्री एक्सप्रेस सुपरफास्ट, या सुपरफास्ट गाड्या या स्टेशनवर होत्या. केवढा वेग होता तुझा? अरे पण तू का गावाला रेल्वे काय रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर कोणीच येणार होती? आणि मला नाही वाटत तुझ्या महाराजांच्या भविष्यवाणीत इतकी शक्ती असेल म्हणून. अरे आवाज केवढा होता तो आवाज, त्याला घाबरलो. तुझं आणि तुझ्या मित्राचं भांडण कशामुळे झालं? काय बोलतोस तू? कधी झालं आमचं भांडण? काय बोलतोस? आता मात्र कमाल झाली. आता तूच तर म्हणाला होतास ना की महाराजांकडे जाण्यावरून तुझं आणि त्याचं भांडण झालं होतं म्हणून. ते होय, ते यासाठीच त्याला यायचं नव्हतं महाराजांकडे. तुला त्याला न्यायचंच होतं म्हणजे? हो, असंच सहज. म्हणजे काय, मला एकदा त्याची डेट ऑफ बर्थ कळाली, त्यावर मी त्याची पत्रिका बनवून घेतली. कम्प्युटराइज, एकदम करेक्ट. महाराजांना दाखवायचं. त्याच्या आधी तुला त्याची डेट ऑफ बर्थ माहिती नव्हती? त्याचा एक प्रश्नच नाही ना. वी आर जस्ट फ्रेंड, दॅट्स ऑल. कोण चौकशा करतो कशासाठी? अच्छा, दोघे एकाच ऑफिस मधले? नो, एकाच सोसायटीमध्ये. तो 10व्या मजल्यावर राहायचा आणि मी 9व्या मजल्यावर. आमची भेट पण तशी अचानकच आहे. राघव, मी स्वरूप तुमच्या डोक्यावर राहतो, म्हणजे 10वा मजला, एक्झॅक्टली वर. काल खाली वहिनी भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तुमच्या बाथरूमच्या छताला थोडी होल आली. आय जस्ट केम टू लुक इनटू द मॅटर. हो, तर वेगळीच आहे. खूप दिवसापासून मी तुम्हाला फोन करणारच होते. कालच सेक्रेटरी कडून तुमचा नंबर घेतला. अहो, नंबरची काय गरज आहे? वरचा मजला डायरेक्ट यायचं. आय वॉज प्लॅनिंग टू डू सो. ऑफिस कोणतं तुमचं? महालक्ष्मी. अरे माहितीये ना, लुंकड मित्र आहे माझा. तुम्हाला कधीही काही लागलं ना, आणि तसंही तुम्ही माझ्या मित्र झालेला, काही लागू देतो, मला जस्ट सांगा, मी लुंकडला फोन करतो. हा, मी पाहिलंय सगळं. थोडीशी ओल आलीये. मी माझ्या फ्लॅटचं काम करून घेतो 1-2 दिवसात, इट विल बी ओके. आणि मला असं वाटतं की मी आता निघायला हवं. परत कधी भेटूया? क्या बात आहे, संध्याकाळी बसूया ना मग. खूप जमेगा. मी 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्हाला फोन करतो. आता मला निघालं पाहिजे, मी फार गडबडीत आहे. थँक्यू. आणि मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. प्लीज. थँक्यू.
आम्ही दोघे मस्त अंधारात गच्चीवर एक अंधारा कोपरा, खूप जमेगार, खूप मजा यायची. मग सुख दुःखाच्या गोष्टी, माझ्या एका प्रॉब्लेमच्या संदर्भात त्यांनी लोकगडला फोन केला. व्हेरी गुड मॅन, व्हेरी गुड मॅन. त्याची डेट ऑफ बर्थ कशी मिळवलीस? मोबाईल रिमाइंडर मध्ये भरून घेण्यासाठी विचारलीस? एके दिवशी बायको बाजारात निघाली. ती म्हणाली, हा सुरूपचा वाढदिवस, त्याच्यासाठी प्रेझेंट वगैरे आणायला. पत्रिका बनवायला वर्ष पण लागतं ना? ते मी मिळवलं. दॅट वॉज नॉट डिफिकल्ट. पण पत्रिका बनवली एकदम करेक्ट, कॉम्प्युटराइज्ड. महाराजांना दाखवण्यासाठी. कम्प्युटर आहे घरी? ऑफिस मध्ये कम्प्युटरच्या. मग काय प्रेझेंट काय आणलं तुझ्या बायकोने तुझ्या मित्रासाठी? हात रुमाल. मी एवढा हसलो, म्हटलं काहीतरी विचार करून आणायचे की काय प्रेझेंट, हात रुमाल. त्या रात्रीचा रंग जमवला की नाही? खूप. 2 क्वार्टर्स. त्याच दिवशी त्याचा तोल जायचा, पण वाचला. एवढा मनावर नाही घ्यायचं. का नाही घ्यायचं मनावर? हा, जेव्हा पण प्रेम होतं माझं तिच्यावर, घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं, जीव गहाण टाकला, तिच्या सगळ्या हौशी पुरवल्या. तिला मुंबई आवडायची, मुंबईत बदली करून घेतली. 2 बछडी आमची, एक 5वीला आणि एक 7वीला. आणि आता या वयात तुला सांगितलं ना, वयावर काहीच अवलंबून नसतं म्हणून. त्या दिवशी मीच व्यवस्था केली. आज आपण व्यवस्था केली. आज तू व्यवस्था करतो म्हणालास म्हणून मी आपलं निवांत गच्चीवर येऊन बसलोय. ठीक आहे, त्यासाठीच गेलो. क्या बात है, क्या बात है. वा वा वा. आज काय विशेष? विशेष म्हणजे तुझा वाढदिवस नाही का? म्हणजे वैदिकनी तुला हेही सांगितलं दिसतंय. सकाळीच ती चालली होती तुझ्यासाठी प्रेझेंट वगैरे आणायला. प्रेझेंट दिलंय. रुमाल. हे बघ, हा रुमाल. बायकांना काही कळतच नाही. काय प्रेझेंट? तर हा रुमाल. नुसता रुमाल नाही, फ्रॅग्रन्स माय फ्रेंड, फ्रॅग्रन्स. स्प्रे मारून दिलाय, स्प्रे. I do not object the rumal, but I object the fragrance, my lord. नको घेऊ मग, दारू घे. मग किती वर्षाचा झाला? 46. कोणत्या सालचा जन्म? 1963. 1963. म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांना लहानच की. एक दर्शन घेऊ का? म्हणजे वहिनी तुझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान. हे म्हणते पाया पडत नाही. आपण एक काम करूया, मी तुझी जन्मपत्रिका बनवून घेऊ. आमच्या कंपनीचं सॉफ्टवेअर आहे, दोघांची पण जन्मपत्रिका आपण माझ्या परिचयाच्या याच्यासाठी. अरे असंच सहज गंमत म्हणून. माझा ह्या सगळ्यात लोकांवर विश्वास नाही. अरे फक्त पत्रिका दाखवायची, तर विश्वास असणार नसलं तर काय ते संपव, सोड. काही कारणच नाही ना पत्रिका बनवायचं, दाखवायचं. अरे असं बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा आहे, मग दाखवून येऊ तुझी पण. पुढे काय लिहिलं? ठीक आहे बाबा,
पासतोय, हम वही करेंगे जो हमारा दोस्त कहेगा. Yes. ज्योतिषी महाराज तुझ्या परिचय चांगलेच. शंका काही त्याला घेऊन जायच्या 2 दिवस आधी मी महाराजांकडे गेलो. महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही माझ्यासाठी काय कराल, म्हणजे काय करू शकाल? महाराज म्हणाले, काही, तू माझा मित्र आहेस. इंटरेस्टिंग. महाराजांना सगळं सांगितलं. त्यांना म्हटलं, महाराज मी तुमच्याकडे माझ्या मित्राची आणि माझी पत्रिका आहे, ते पाहून तुम्ही मला त्याचा मृत्यू आहे असं सांगायचं. मला वाटलं होतं मृत्यूच्या कल्पनेने तो घाबरेल आणि मग मृत्यूचं भय भल्या भल्यांना पटकीवर. पण ते तुझ्या पत्रिकेवर का काय बोलणार होते? तो प्रश्नच नव्हता. त्यांनी फक्त त्याची पत्रिका पाहिजे. पण मग हे कसं? त्या दिवशी समोर दोन्ही पत्रिका पडल्यानंतर त्यांनी पत्रिकेवर एक कटाक्ष टाकला आणि एकदम अचानक अभावितपणे आमच्या दोघांच्याही मृत्यूची भविष्यवाणी केली. म्हणजे तुझा मृत्यू ठरलेला नव्हता, म्हणजे सांगायचं ठरलेलं नव्हतं. त्यांनी फक्त त्याचा मृत्यू सांगायचं होतं. म्हणजे त्यांना तुझ्याही पत्रिकेत ते दिसलं जे त्याच्या पत्रिकेत होतं, तुझ्या बायकोसारखं. पण मला मरायचं नाही. आय वॉन्ट टू लिव्ह. कशासाठी? जगतो कशासाठी आपण? जगावं वाटतं म्हणूनच. तुकड्या तुकड्यांनी मरतोय तरीही तुला अखंड जगावं वाटतं. तुकड्या तुकड्यांनी मी मरतोय, तुकड्या तुकड्यांनी तर तो मेला. तू ढकललंस त्याला गाडी खाली. नाही, इच्छा फार होती, पण त्याचं मरण माझंही मरण अधोरेखित करणार होतं म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्या मरणानं तुझंही मरण अधोरेखित झालं. दुर्दैवानं हो, पण मी इथून उठणार नाही सकाळपर्यंत. वाचशील तू, पण अखंड जगशील. म्हणजे तुझ्या महाराजांच्या विश्वासामध्ये दिसलेला तूही थोडा अर्धवट मेलेलाच आहेस. हो, बायकोशी संपलेलं नातं केवळ मुलांसाठी जिवंत आहे असं भासवतोयस, पण तिथे तू मेलाच. म्हणजे अर्धवट जळालेली प्रेत डोंब जसे गंगेत लोटून देतात ना, तसं चितेचे चटके देऊन फेकून देतात आपल्याला या जगाच्या प्रवाहात. पण मला मृत्यूची फार भीती वाटते. माझा मृत्यू या रागांच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसलाय, दबा धरून. मी टप्प्यात येण्याची भावना, पण मी इथून उठणार नाही. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. का सोबत करतोयस माझी? माझ्याशी बोलतोयस पण स्वतःची ओळख नाही सांगितली. कोण आहेस तू? कोण आहेस तू? या अशा निर्जन स्टेशनवर तुझ्यासारखा म्हातारा असणं शक्यच नाही. कोण आहेस तू? कोण आहेस तू? अरे ऐक ना माझं, अरे तुला सकाळपर्यंत थांबायचं ना स्टेशनवर.
दुसरा आणि शेवटचा. बस शांतपणे माझ्याजवळ. म्हणजे तुला माहिती होतं मी परत येणार होते. या मिळमिळत्या दिव्याच्या प्रकाशाचा परीघ, बस एवढीच मर्यादा तुला जाणवणार. परीघ संपतोय हे लक्षात आलं की आपण पुन्हा स्टेशन मास्टरच्या केबिन समोर. तिकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. या स्टेशनच्या परिसरात विहीर नाहीच आहे. म्हणजे दोन्हीकडे अडचण असं म्हणायचं होतं मला. एकीकडे हे स्टेशन मला रात्रभर सोडता येत नाही, दुसरीकडे मला तुझी पण भीती वाटू लागते. म्हणजे दोन्हीकडे भीती हे सांगायचं होतं मला. प्रतीक वापरली भीती. तुला प्रतीक समजतात म्हणजे समजूतदार आहेस, खरंच हुशार आहेस. तुझ्याकडून प्रमाणपत्र नको, माझ्याकडून नेमकं काय हवंय तुला? अभय. येस अभय. मी आता राजा आहे तिन्ही लोकांचा. या लाकडी लोखंडी बाकाच्या सिंहासनावर बसून मी तुला आज अभय देतोय. बोल, काय गुन्हा केलायस तू? काय कबूल करणार आहेस? बोल. महाराज, महाराज मी जन्म घेतलाय महाराज. मला जन्मापासून अभय द्या. मला वाटलं तू तुझ्या मित्राच्या ऍक्सिडेंट बद्दल काही बोलणार आहे. तू जन्म घेतला हा कबुली जबाब कसा होईल आणि झाला तरी त्याला अभय कसं देणार? अभय म्हणजे केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा न करण्याचं वचन. एकतर जन्म घेणे हा गुन्हा नाही आणि अभय देण्याचा मला शिक्षेपासून अभय नकोय. मला भयापासून अभय हवाय. कधीच्या चुका कधी कामी येतात. खरं तर एम ए करून मराठीचा प्राध्यापक व्हायचा मी, पण नाही केलं मी. काय झालं प्राध्यापकाने मराठीच्या प्राध्यापकाने तर तुझं एक वाक्य ऐकलं असतं ना, पोह्यापासून अभय. तुला सांगतो एखाद्या फार फार सूर्यासारखी ही रात्र करवडून काढते माझ्या अस्तित्वावर. सगळ्या सोलून करते लिपलेल्या गोष्टी. निंपणे कितीतरी शब्द हद्दपात झालेत ना मराठी शब्दसंग्रहातून. लिंपलेली म्हणजे बाहेरून चिटकवलेली गोष्ट. माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे, उणे घालायला माझे सुगंधाचे नेणे. लिंपणे वा ग्रेट. ती रात्र संपेल असं वाटत नाही. असेल खरंच. गारठलेली रात्र सूर्याच्या उभेला उभी राहिली की आपण संध्या करायची. पहाटे करायच्या गोष्टीला संध्याकाळ म्हणतात. म्हणजे मनावरचं बळप घालवण्यासाठी सूर्याची केलेली उपासना असते. मला पण पहाटेची आठवण घ्यायची. त्या स्टेशनच्या काठावर उतरला. स्टेशनच्या नळाला पाणी आहे का? टाकी आहे उंच बांधलेली, पाण्याचं टॉप. आता ही गेलेली मंडळी परत येतील तेव्हा ते हातपाय धुणार असते, तेव्हा खूप पाण्याचं तसं ते. कोण परत येणार आहे? कुठून? विसरलायस की नाटक करतोयस? तुझ्या महाराजांच्या भविष्यामध्ये पुरपटलेला तुझा मित्र पसरलाय तिकडे चिखल होऊन. त्याची व्यवस्था लावायला गेलेली मंडळी जेव्हा परत येतील तेव्हा त्यांचे हातपाय चिखलाने माखलेलेच असणार नाही का? आपण तुझ्या आणि माझ्या पायाला नाही लागला चिखल. आपण हे तिकडूनच आलो नाही का? हा चिंतनाचा विषय. कदाचित पाऊस उशिरा सुरू झाला असेल. कदाचित आपण तिकडे गेलेलेच नसतो. तू तर पाहून आलास ना रक्ता पावसाचा चिखल. मी डोळे मिटून पाहिला असेल कदाचित.
पण इंटरेस्टिंग थिंग इज की तू आता म्हणालास की रात्र धारदार सूर्यासारखी खरवडून काढते तुझ्या रात्रीच्या याकडं सावल्यात. आता माझे डोळे सताड उघडे असूनही मला तुझ्या अंगावर साधा ओळखडाही दिसत नाही. टेल मी वन थिंग, कशा कशाने लिंपला होत असतो? प्रेमात म्हटलं तर स्वतःच मला चिखल अंगाला लागल्यासारखं. खूप प्रेम केलं मी तिच्यावर. लग्न केलं, तिच्यासोबत आयुष्यभर राहता यावं, आयुष्यातला प्रत्येक क्षण तिच्या प्रेमात जगता यावा. तुझ्या या भिंतीसारख्या अंगावर तिच्या प्रेमाचं तू स्वतःच लिंपण केलंस. मग त्यावर उगवलं गवत, दोन पात्यांचं, एक मुलगा एक मुलगी. पुढे रोज सकाळी उठलं की विश्वासाचं कोवळं होऊन अंगावर यायचं, लिपलेलं वाळवायचं, थट्ट करायचं. एके दिवशी पाथरून गळायला लागली तिथे तुझ्या उन्हात, विश्वासाच्या उन्हात वाळवलेल्या लिंपणावरच. जर सुटला ना माणूस नाराज. तुझा मित्र म्हणाला तुला की बाथरूम दुरुस्त करून देतो म्हणून. गळायचं थांबलं तरी उडालेले शिरतोडे कसे सुटतील? मला एक सांग, आता माझ्यासोबत राहण्यामुळे तू वाचलास, मेलास नाहीस रात्रभर, तर सकाळी काय कर? अरे आनंदाने जगेल ना मी पुन्हा एकदा. प्रॅक्टिकल जगशील म्हणजे काय करशील? कुठे जाशील? घरी? हो मग घरीच जाणार, नाहीतर कुठे? पण तुझं प्रेम, तुझा विश्वास तर खरवडलाय त्या बाथरूम मध्ये उडाल्या ठिपक्यांमुळे. म्हणून काय झालं? तर लहान लहान बछडी आहेत माझी, त्यांच्यासाठी तरी. त्यांच्यासाठी घरी जाशील आणि काही झालंच नाही असं दाखवशील. अरे पण या रात्रीने तुझ्या त्वचेच्या ओरबडलेल्या चिंध्या कशाला पडतील? Look, we are ordinary people. जन्मने आनंदी होणे, तडजोड करणे, मृत्यूची भीती वाटणे, पुन्हा नव्यानं जगणे, ह्यात आम्हाला गैर वाटत नाही. गैर वाटत नाही म्हणजे रोज थोडं 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 म्हणायचं, पण पूर्ण विरामाला घाबरायचं. याला तू थोडं थोडं मरण म्हणतोस ना, तेच आमच्यासाठी जगण्याचे पैलू आहेत. आणि या पैलू पाडलेल्या हिऱ्यांचं कोंदण म्हणजे मृत्यू. पुन्हा मृत्यू. आणि मला अभय हवाय, भयापासून मुक्ती. मला माझ्या मित्राच्या मृत्यूने अधोरेखित केलेला मृत्यू नकोय. जस्ट वन सेकंड, तुला नेमकं काय हवंय? मृत्यूच्या भयापासून मुक्ती की मृत्यूपासून सुटका? नेमकं काय हवंय तुम्हाला? मला पहाट हवी, होईल तितक्या लवकर मला पहाट हवी. त्यापेक्षा तू घटस्फोट का घेत नाहीस? काय म्हणतो तू घटस्फोट का घेत नाहीस असं विचारलं मी. घटस्फोट कशासाठी? बाथरूम गळते म्हणून, ते पुन्हा केव्हाही गळू शकतं म्हणून. तुमच्यासारख्या लोकांचा, सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. एकतर बांधकामं कच्ची ठेवतात, मग हा गळायचा प्रॉब्लेम सुरू होतो. गेला बाजार होऊन तरी राहतेच. हो, त्यापेक्षा माणसानं कसं स्वतंत्र घरात राहावं, प्रशस्त आजूबाजूला अंगण वगैरे कुंजाड मस्त. मला सुद्धा स्वतंत्र घर खूप आवडायची. गावाकडे होती ना तशी. मग पर्याय कुठे आहे? त्या शहरामध्ये 11-12 शहरात जागा कुठे आहे स्वतंत्र राहायला? याच्या डोक्यावर तो, त्याच्या डोक्यावर हा. गावाकडे स्वतंत्र राहतो तर एकदम. म्हणजे मग इकडे शहराकडे आल्यामुळे बदल स्वीकारला. पर्याय नव्हता ना. आपण जेव्हा बदल स्वीकारतो ना, तेव्हा आपल्या शरीरात आपलं काहीतरी म्हणतं आणि नव्याला जागा करून देतो. बदल ऍक्सेप्ट केला तरच आपण जगू शकतो ना. म्हणजे बदल ऍक्सेप्ट केला तरच आपण जगू शकतो. म्हणजे ज्या परिवेशात, परिसरात आपल्याला जगायचं आहे त्या पद्धतीने बदलावंच लागतं ना. बदल ऍक्सेप्ट केला तरच जर आपण जगू शकत असेल तर. आणि तू काय म्हणतो? आपल्या आतलं शरीरातलं बदल ऍक्सेप्ट केल्यानंतर मरतं आणि नव्याला जागा करून देतं. आणि जेव्हा नव्याला जागा करून देत असतो तेव्हा आपण जुन्याला तिलांजली देत असतो.
प्रत्येक क्षणाला काही हजार पेशी मरतात आपल्या शरीरातल्या. पूर्ण बदल. 12 वर्षात एकही पेशी शिल्लक राहत नाही आपल्या शरीरातली. पूर्ण बदल. एक तप 12 वर्षात तपश्चर्या. रोज नवीन बदल स्वीकारल्याशिवाय जिवंत राहताच येत नाही आपल्याला. आणि नवीन स्वीकारताना जुनं मारावं लागतं नव्याला जागा करून देण्यासाठी. म्हणजे गंमत बघ. रोज जगता यावं, जिवंत राहता यावं म्हणून आपण हे छोटे छोटे लहान लहान मृत्यू स्वीकारतो. आणि हे छोटे छोटे लहान लहान मृत्यू मोठ्या मृत्यूला दूर ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. अडॉप्टेशन्स. त्याला अडॉप्टेशन्स म्हणतात इंग्रजीमध्ये. बदल स्वीकारून जगण्याची एवढी सवय लागते आपल्याला की कधी फायनल मृत्यू आपल्या समोर येऊन उभा राहतो आणि आपल्याला वाटतं की काहीतरी बदल स्वीकारून आपण याला टाळू शकतो. आणि मग आपण काहीही बदलायला तयार होतो. काहीही म्हणजे अगदी ट्रॅक सुद्धा. रेल्वे स्टेशनवरची घड्याळ म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. पाणीला किती वेळ पाण्यासाठी सहज जर घड्याळ तर त्यात फक्त एकच काय दुसरं कुठून 6 जवळ पडले. किती काळजी करतोस. मला एक सांग, तुझा हा पॅट्रॉनायझिंग ॲटिट्यूड तुझ्या वयामुळे आहे की तुझा स्वभाव? पॅट्रॉनायझिंग ॲटिट्यूड म्हणजे काय? म्हणजे हेच नाही, दुसऱ्यांची काळजी करणं, त्यांच्या चौकशा करणं, त्यांना सल्ला देणं वगैरे. तुला राग आला मी तुझ्याशी बोलताना तुझ्या वैयक्तिक गोष्टींची चौकशी केली म्हणून? राग कसला? मुकामार साधता येतो. जखम उघडी झाली की दुःख सुद्धा सार्वजनिकच. दुर्गंधी सुद्धा. सोड. मला वाटलं एकटा बसलेला दिसलास तुझ्याशी बोलावं म्हणून. जास्त बोलतो का मी? माझ्यापेक्षा नक्कीच जास्त. एका वेळेला मला भीती वाटली. म्हटलं हा कोण आहे? एवढ्या रात्री स्टेशनवर एकटाच काय करतोय? मग विचार केला मी नाही का एकटाच स्टेशनवर अडकलेला. म्हटलं आई असेल आपल्यासारखं सुरू. विचार केला आणि परत आलो. एकट्या माणसाला भीतीची नसेल सोबत लागते. मला तुझ्याकडून मिळालं. भीतीसाठी मला नाही वाटत की भीतीसाठी तुला माझ्यासारखं कोणी आवाज येईल. भीती तर कायम तुझ्या सोबतच आहे. आणि अशा वेळी तर ती पालीचं पिढी होऊन मांडीवर बसते. तुला तो विषय काढतो. मला विसरून जायचं सगळं. पहाटेपर्यंत सगळं विसरणार आहे. नेमकं काय विसरायचं? मित्र, ऍक्सिडेंट, पत्रिका, भविष्य आणि जमलंच तर मृत्यू देखील. मी जर सिद्धिप्राप्त सत्पुरुष असलो ना तुला आशीर्वाद दिला असता की तुला यापूर्वीच काहीही आठवणार नाही. तुझं प्रत कल्याण असो. मला तुझ्याकडून तशी अपेक्षा करणं. मला स्वतःच्या हिमतीवर विसरायचं आहे. नेमकं काय काय साध्य करणार आहेस तू हे सगळं विसरून? नवं जीवन, नवीन सुरुवात. काय वय काय तुझं? 43. 48 48 म्हणजे आजवर तू 4 वेळा बदलून तुझ्या शरीराच्या सगळ्या पेशी मरून नव्या निर्माण झाल्या. 4 वेळा म्हणजे बायोलॉजिकल. आणि शरीराच्या दृष्टिकोनातून तू आजवर 4 वेळा मेलास. पण तरीही 4 वेळा मेलास तरीही तू स्वतःला मी म्हणून घेतोसच ना. कोण आहेस तू? मी तू तर 4 वेळा बदललास. म्हणून काय झालं? 4 वेळा जरी बदललो तरी मी तोच आहे. माझी ओळख नाही बदलली. जन्माल्यापासून ज्या नावाने ओळखला जातो तोच. आजवर तू 4 वेळा बदललास पण तरीही तू तोच आहेस. कारण तू स्वतःला आठवतोस. इतर तुला आठवतात. हो
अस्तित्व म्हणजे स्मृती, आणि स्मृती हे जीवन. कालचा मी, परवाचा, 1 महिन्यापूर्वीचा, 1 वर्षापूर्वीचा, 12, 24, 48, काही स्वतः नोंदवलेल्या, काही इतरांनी लिहिलेल्या. रडका होताच लहानपणी, काडीमुडी मांस असं नव्हतंच अंगावर, झाली नोंद. टायफॉइड झालं होतं 5 वर्षात, ती मरणाच्या दारातून परत आला, झाली नोंद. या सगळ्या नोंदींचा संग्रह म्हणजे तू. आणि बघ, तू आजवर 4 वेळा बदललास तरी तू शिल्लक आहेस ना. तू म्हणालास ना की तुला सगळं विसरायचं. मित्र, पत्रिका, भविष्य, ऍक्सिडेंट, आणि जमलंच तर मृत्यू देखील. पुन्हा कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे तुला सगळं विसरून जगायचं. मित्राचं वागणं, बायकोची प्रतारणा, आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सगळ्या गोष्टी. बरोबर? म्हणजे मला काय म्हणायचंय, मला हे सगळं विसरून नवीन सुरुवात करायची आहे, नवीन जगण्याला. हो, म्हणजे पुन्हा कॉन्ट्रॅडिक्शन. हे बघ, मी काय म्हणालो तुला, अस्तित्व म्हणजे स्मृती, आणि आजचा मी, कालचा मी, परवाचा मी तोच आहे रे. कारण स्मृतींची मालिका म्हणजेच आपण, आणि ही स्मृतींची मालिका तुटली की आपण भाजीपाला. येस, व्हेजिटेबल ॲम्नेशिया झालेल्या माणसाला इंग्रजीमध्ये व्हेजिटेबल असं म्हणतात. मला तुझं इंग्रजी जरा कच्चं वाटतं. असेल नाही, आहेच आहे. तर तुला हे सगळं विसरून जगायचं असं म्हणतोस, पण तरी तुला मरण स्वीकारायचं आहे असं तुझं म्हणणं आहे. इजंट इट कॉन्ट्रॅडिक्टरी? मला आता थोडा अंदाज येऊ लागला. कशाचा? आपण जरा सविस्तर चर्चा करूया. मी इथे एकटा बसले, तू येतोस म्हणजे आलास, त्याच्या डेड बॉडी बद्दल बोलायला लागलास. तुला माझ्या हालचाली संशय असतात वाटते. मला असं वाटतं की मी त्याला गाडीखाली ढकलून मारलंय का, या शक्यतेची चाचपणी करतो. म्हणजे तू पोलीस असायला हवास. मी पोलीस? मग मी रिटायर्ड पोलीस असेल, एवढा म्हातारा पोलीस असू शकता. तुम्ही कोणताही ड्रेस घेऊन येऊ शकता तपासासाठी, शोधासाठी. शोध तर चालूच आहे युगानुयुगे. मी इथून उठणार नाही आणि तुझ्यासोबत येणार देखील नाही. कुठे? पोलीस स्टेशन. मित्र, पत्रिका, भविष्य, ऍक्सिडेंट, हात रुमाल, फ्रॅग्रन्स, सगळं खोटं. हो, म्हणजे मी रचून मांडतोय का या सगळ्या गोष्टी? पटत नाही ना. ज्योतिषाकडे जाणं पटत नाही, त्यांना खोटं भविष्य सांगायला लावणं पटत नाही. पोलीसच नाही म्हणजे तू नक्कीच पोलीस आहेस? अजिबात नाही. हे बघ, तू जी आता गोष्ट सांगतोस ना, त्यामध्ये पटण्यासारखं फार कमी. हो, म्हणजे यामध्ये निर्विवाद सत्य गोष्टी 2च, आणि एक गोष्ट त्रिकाला बाधित सत्य. कोणत्या गोष्टी? एक म्हणजे हात रुमालाचा फ्रॅग्रन्स, आणि दुसरी तुझं गळणारं बाथरूम. निर्विवाद सत्य हिंमत केली रे ताण हलका करण्यासाठी. सत्य निर्विवाद गोष्टी 2च. एक म्हणजे तुझ्या मित्राच्या शरीराचा झालेला चेंदामेंदा, आणि दुसरी म्हणजे तुला वाटणारी मृत्यूची भीती. मृत्यूची भीती हे त्रिकाला बाधित सत्य.
लहान लहान मुलं त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आई वडिलांचा आधार गमावून लग्न केलं. तुला पटली नाही ज्योतिषाची गोष्ट, पटणारच नाही कुणाला, पण होती माझ्यात ताकद. त्याच्या गरजेचा खोड घ्यायची ताकद होती माझ्यात. साला मातरचोद माझ्या फ्लॅटचं दार लावून माझा करणारा बाथरूम पाहतो. घरात हात रुमालांचा सुगंध काय? काय अवस्था असेल माझ्या मनाची, विचार कर ना. तरी जगण्यासाठी खरं तर तुझी ट्रॅकवर उतरायला पाहिजेस अशीच अवस्था आहे तुझी. 100 वेळा मनातल्या मनात मी देखील 100 वेळा आत्महत्या केली असेल. येता सांग पोरे रडतायत. लुंकरचं ऑफिस एक दिवस बंद. अगदी डिटेल मनातल्या मनात. आपल्या मनाला आत्महत्येचा विचार स्पर्शून जरी गेला तरी आपल्याला जगण्याचा हक्क उरतो. ज्याला आपण संपवण्याच्या फेकण्याच्या लायक समजतो त्याला पुन्हा पुन्हा कवटाळणं याला जगणं म्हणत नाही. क्षणाक्षणाला पराभूत व्हावं, गुंगळून पडावं, उद्ध्वस्त व्हावं, प्रत्येक क्षणाला जीवनाचं ओझं असह्य व्हावं. आता या क्षणाला मृत्यू यावा अशी तीव्र भावना व्हावी, पण दुसऱ्या क्षणाला या सडलेल्या दलदलीमधून अंकुर फुटावा नवीन जीव. जीवन नकोसं होण्यासाठी, तसं सतत वाटण्यासाठी जीवन हवं. एकदम पटलं. खरं तर मी स्वतःहून मरायला हवं, पण मी तर मरणाला घाबरतोय. तेच म्हणतोय मी. नाही, तू जे म्हणतोयस ते आणि माझ्या मनाची अवस्था यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण तुझ्या नजरेतच मृत्यू आहे, मरण आहे, सगळ्या गोष्टी संपणार आहेत तुझ्या दृष्टिकोनातून, ते खरं आहे. पण हा संपण्याचा रासाचा अनुभव घेण्यासाठी जीवन हवं. हा रुमालाचा सुगंध घेण्यासाठी जीवन हवं. मग ते खूप त्रासदायक असलं तरी चालेल, कारण ते संपलं ना केवळ त्रासच नाही, केवळ वेदनाच नाही, तर खूप काही संपणार असतं. म्हणून जगायचंय. अगदी केस पांढरे होईपर्यंत, नजर क्षीण होईपर्यंत, स्मृती कमी होईपर्यंत, मान हालायला लागली तरी सुद्धा जगायचंय, कारण जीवन असेल तरच जाणीव. आणि मला अशरीर आत्माहून झाडावर उलटं करायचं. म्हणजे क्षणाक्षणाला कणाकणाने संपायचं तरी जगायचं. का नाही? का नाही? लुंकरच्या घाणेरड्या अकाउंटिंग फर्म मध्ये शिरताना रोज एक लहानशी माणसं माझ्याकडे पाहून न चुकता म्याव करते. 1000 चुका केल्या म्हणून लुंकरकडून शिव्या खाऊन खुर्चीवर बसताना खिडकीतून उन्हाची एक तिरीप माझ्या पाठीवरून हात फिरवते. तिच्या कमरेला उग्रधर्माचा हात रुमाल असला ना तरी सुद्धा माझी बछडी तिला आई म्हणून बिलकुल झोपतात. लग्नाआधीच्या गाड्यावर मी भेळ खायचो ना, तो भेळवाला मुलावर धंदा सोडून गाडीसमोर खुर्ची टाकून आरामात बसतो. माझ्याकडे पाहून ओळखीचं हसतो. स्मशानात शेळ्या उगवतात, थडक्यावर झाड उगवतं, स्मशानामध्ये शेळ्या फिरतात. फाशी देणारा जल्लाद सुद्धा बाळाच्या स्पर्शाने मोहरून जातो.
कवळेचे निश्चित सुद्धा पिंपळ असते. किती कारण सांगशील जगण्यासाठी? अनंत, इन्फिनिट. मरण्यासाठी इतकंही नाही. अरे ना, माझ्या पत्रिकेतलं भविष्य नाही, मी तुला सांगितलं ना, मरण्यासाठी कारण जन्म. एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचं नव्हतं. नाही. का बोलायचं नाही? का बोलायचं मी तुझ्याशी? काय काय संबंध काय आपला? एका स्टेशनवरचे दोन प्रवासी, आपण बोललो तर बोललो, नाही तर नाही. संबंध तर आहेच आपला, खूप दूरचा, खूप जवळचा. असा ना, तू मृत्यूला घाबरणारा, जीवनाला कवटाळणारा आणि मी मृत्यू मागणारा, त्याच्याकडे या वेदना संपवण्याची याचना करणारा. वाटलंच मला. जा, त्या ट्रॅकवर उभा राहा, कुठल्या तरी गाडीला दया येईल तुझी. हे इतकं सोपं नाही. हो, सोपं आहे. जरा वेळ वाट बघायला लागेल, एवढंच. जरा वेळ नाही, युगानुयुगे वाट बघतो मी मला चिरडून टाकू शकणाऱ्या गाडीची. काय वय काय तुझं? आठवत नाही. तू भ्रमिष्ठ आहेस, भ्रमिष्ठ. तुला वय नाही, वेळ नाही, ओळख नाही, काहीच नाही. तू आहेस तरी कोण? बाय द वे, तुझी ओळख काय? माझी? हो तुझी. हो तुझी. मी अश्वत्थामा. खरं तर खूप घाबरलास. या आधी मृत्यूला घाबरत इतकाच, मग तुला वाटलं इथून पळून जावं, पण तुला तर सकाळपर्यंत स्टेशन सोडायचं नाही, मग पुन्हा थांबलास. याला म्हणतात इकडे आड तिकडे वेळ. दोन्हीकडे गेली, एकीकडे माझी, दुसरीकडे मृत्यूची. मी का भाबू तुला? लहानपणापासून ऐकलेली वाचलेली दंत कथा एकदम समोर येऊन उभी राहिल्यावर भीती नाही वाटणार? मी घाबरलोच नाही. खरं तर तुझा प्रयत्न आहे माझं लक्ष विचलित करण्यासाठी. तू अश्वत्थामा नाहीस, असूच शकत नाहीस. काय काय माहिती तुला? नथिंग. एवढा वेळ त्या सीआयडी ऑफिसर सारख्या माझ्या चौकशा करत होता. मी तुला काही विचारलं तुझ्याबद्दल? मी कोणाही नाही विचारलं. बस एवढंच. एवढं पुरेच आहे. कशासाठी? रात्र पार करण्यासाठी. चल मी काय ठाऊक आहे तुला माझ्याबद्दल? मला तुझी ओळखच मारली नाही. त्यामुळे नाही फरक पडत. तू फक्त एक प्रवासी, स्टेशनवर अडकलेला, गाडीची वाट पाहणारा, माझ्यासारख्या एखाद्या दुसऱ्या प्रवाशासोबत शिलोप्याच्या गप्पा मारणार. हो, मी एक प्रवासी, स्टेशनवर वाट पाहणारा, गाडीची अडकलेल्या स्टेशनवर. पण प्रवास कोणता? दोन स्टेशन दरम्यानचं अंतर किती? युग? दोन युग की युगानुयुगे? तू पण एक प्रवास, पण तुझा प्रवास सुरुवात आणि शेवट, जन्म आणि मृत्यू या दोन लोकांच्या दरम्यान धावणारा, संपण्याची खात्री नव्हे वरदान लाभलेला. मी पण एक प्रवास. माझी सुरुवात ज्ञात अज्ञात असली तरी असेलच एवढी खात्री असणार, पण शेवट तो नाहीच. मी अंतहीन प्रवासाला निघालेला, वेदनेनं तळमळणारा जखमी जीव. या गप्पा शिळोप्याच्या नाही, तेवढं लक्षात ठेव. मला माफ करा प्लीज. आदरार्थी बोलू नकोस. अरे आयुष्य हिमालय एवढं असलं तरी
शापाच्या गर्दीत कोसळलेले आहे. म्हणूनच क्षुद्र आहे. मी खरंच सांगतोय, मी खूप भयचकित झालोय. लहानपणी आजी सांगायची, अश्वत्थामा कधी जंगलात कधी रानावरात त्याच्या जखमेसाठी तेल मागत फिरतो, पण तुम्हीच राय. माझा विश्वास नव्हता. तुमच्या कपाळावर जखमही नाही आणि तुम्ही मला तेलही मागितलं नाही. जखम माझ्या प्रारब्धाला झाली, माझ्या नशिबाला. कोणत्याही महाराजांनी न सांगितलेल्या मनुष्याला. आणि प्रारब्ध इथं असतं, इथं. म्हणूनच प्रघात कपाळाला जखम म्हणण्याचा. आणि तोच तर मृत्यू. आणि तेच तर मागत फिरतोय मी. जखम कुठली? त्या आजीनं तुला गोष्ट अर्धवट सांगितली वाटतं. सांगितली पूर्ण असेल, पण माझ्या लक्षात अर्धवट नाही असेल. विस्मरणाची तालीम लहानपणापासूनच करतोय. पण मलाच का निवडलंस भेटण्यासाठी? कारण ती माझीच प्रतिमा आरशातली. मी उजव्या हाताने भांग पाडणारा तर डाव्या. माझ्या डाव्या खांद्यावर उत्तरी येतील उजव्या. मी मृत्यूची विराट लालसा घेऊन दाही दिशांना फिरणारा. आणि तू मृत्यूला घाबरून एकाच जागी चिटकून बसलेला. तू म्हणजे मीच किंवा माझ्यासारखा. असं असतं तर किती बरं झालं असतं. माझ्या नशिबात तर कुडमुड्या ज्योतिषांनी सांगितलेलं भविष्य. पहाटेपर्यंत मृत्यू तोच टाळायचा मला. म्हणूनच तू माझ्यासारखा. आपण दोघे सारखेच. तू मृत्यूला घाबरणारा, मी मृत्यू मागणारा. आतापर्यंत तू खूप कारणं सांगितली जगण्यासाठी. सगळी खोटी. खोटी? हो, खोटीच. मांजरासाठी, भेळवाल्यासाठी कोणी जगत नाही. ते तुझ्यासारखं आयुष्य. तुला काय वाटतं, मला जगायचं कशासाठी असेल? तुला जगायचंय कारण तुझ्या नाकात अजूनही हात रुमालाचा फ्रॅग्रन्स आहे. कारण तुझी बाथरूमची ओल अजूनही गेलेली नाही. हे सगळं विसरून जगायचंय मला. फसवणूक करतोय स्वतः. हे सगळं आठवत जगायचंय तुला. जगून काय फायदा? हेच सगळं जर पुन्हा पुन्हा आठवणार असेल तर मग जगायचं कशासाठी? मलाही तोच प्रश्न पडतो. सूड मी पण घेतला. किमान मी प्रयत्न केला. पण उत्तरेच्या गर्भात पोहोचलेलं ब्रह्मास्त्र उलटलं आणि त्याने माझा मृत्यूच मारून टाकला. तुम्ही धगधगतोय सुडाच्या अग्नीमध्ये. मुळीच नाही. मी नाही ढकललं त्याला ट्रॅकवर. मी खोटं बोलत नाही. तुला माहिती होतं. फक्त माहिती होती गाडी कोणत्या ट्रॅकवर येणार आहे ते. ट्रॅक 2 होते. गाडी या ट्रॅकवर येणार का त्या ट्रॅकवर मला काय माहिती? युधिष्ठिरा, तू तर सत्यवचनी आहेस रे. तू तरी सत्य सांग. खरंच का रे माझा अश्वत्थामा गेला? सांग ना आचार्य. अश्वत्थामा गेला हे नक्की, पण नरोबा कुंजरोबा. खरंच सांगतोय, मला माहिती नव्हतं. गाडी वेगाने येत होती. लहान मुलगा देखील विश्वास ठेवणार नाही तुझ्या या रचलेल्या गोष्टींवर. तू तुझ्या दृष्टिकोनातून पाहतोय. तुझा आणि माझा दृष्टिकोन वेगळा नाहीच आहे. बेसिकली वेगळा आहे. तुला मृत्यू हवाय, मला मृत्यू नकोय. तेच. मी सुडामुळे चिरंजीव आहे आणि तू सुडासाठी चिरंजीव होण्याचं स्वप्न पाहतोय. बकवास. कोणतं सूड? कशाचं सूड? हा तुर्मालाचा. इम्पॉसिबल. मग कधी घेऊन येशील बायकोला फिरायला ट्रॅकवर?
मी तुला एक सुचू. पहाट होण्याला काही फार वेळ राहिला नाही. आपली भेट सफल होऊ दे. भाग्यवान आहात तुम्ही. प्रत्येक क्षणाला बदलता. हो, सिस्टमॅटिक डेथ अँड रिबर्थ. स्मृती सुटतात, पुन्हा नव्या जोडल्या जातात. तुमच्या आयुष्याला, जीवनाला निसर्गाने एका अदृश्य अशा मृत्यूच्या साखळीने जोडलेलं आहे. तुमच्या जीवनाचा परीघ मृत्यूच्या सावकाश साखळीने वेढलेला आहे. तुमचा विश्वास संपतो, मरतो, अर्धवट कुणावर तरी ठेवलेला. तुमचं प्रेम संपतं, नातं संपतं, नातं तुटतं, नातं मरतं. त्या मेलेल्या नात्यासोबत, त्या नात्याच्या प्रेतासोबत संसार. झाडं उगवतात, ना मरून जातात, फुलं सुकतात, मुंग्या चिरडल्या जातात, हत्ती मरतात, संस्कृती फुलते, लयाला जाते, समाज वाढतो, मरून जातो. हे चक्र तुमच्या अस्तित्वाला चिटकलेलं आहे. म्हणूनच तुम्ही भाग्यवान आहात. मी काय करू? मृत्यू स्वीकार असं कसं म्हणू मी? पण निदान त्याला सामोरं जा. बी ब्रेव, घाबरू नकोस त्याला. म्हणजे काय करू? म्हणजे मनातलं मळप टाकून दे. या चिरकाल वेदनेने तळमळणाऱ्या म्हाताऱ्या जीवाकडे बघ. अरे सुडाचा अग्नी मृत्यूला जाळून टाकू शकतो, पण त्यात जीवनाचीही राख होते. मरणाला समोर जायचं मी अडकून फक्त डोळे मिटून आत बघ. माझ्यातच आहे तर मग बाहेर काय नाही. का घाबरतोय मी मृत्यूला, रात्रीला? का? तुझी भीती जाणं हीच पहाट सोनेरी पंखांची. पहाटे सोने, पहाटे सूर्याच्या किरणाने तू वितळून तरी जाशील किंवा निघून तरी जाशील. माझ्या असण्या नसण्यापेक्षा तुझी पहाट होणं हे महत्वाचं. यातनांचा शेवट करू की यातना भोगणाऱ्याचा? निर्णय होत नाही. निर्णय तू घ्यायचाच नाही. Leave it for someone who knows better than you. मी नक्कीच मला आता थोडं हलकं वाटायला लागलं. थंडी पण वाजू लागली. तयारी सावकाश होती. हा प्रवास सोपा नाही. आजपर्यंत भोगलेले सगळे लहान लहान लोक माझ्या समोर तो एक प्रकाशाचा डिस्का वेगाने आपल्या स्टेशनकडे येतो. मुक्तायनी एक्सप्रेस. चल आपण या प्लॅटफॉर्मच्या काठावर गेलो. मुक्तायनी जवळ आले की मी उडी नाही, मी उडी नाही मारणार. अरे नाहीच मारायची उडी. फक्त या काठावर उभं राहायचं आपण दोघांनी. हो, अरे आपल्या अंगावरून जाऊ दे तो अजस्त्र वारा, तो मृत्यूचा प्रपात, तो बलदंड आवाज. अरे चिंध्या होऊ दे कानाच्या मनाच्या. इंजिन अंगावरून जाताना साक्षात क्षणभर मृत्यूची गळाभेट. पण त्याने काय होईल? भीती जाईल तुझी. हो, तुझी पहाट. आणि एकदा का तुझी भीती गेली की मग माझं काम संपलं. चल ये. बस अगदी स्पर्श करून गेली पाहिजे ती महामाया. मला भीती वाटते. माझा हात गच्च भीती. ये सावकाश.
ये आणखी जवळ भीती तर गेलीच पाहिजे. येस माझा हात गच्च धरून ठेवून माझी केली पाहिजे. मी नाही. येस तू नाही. ऑफकोर्स तू नाही. भीती तर गेलीच पाहिजे. ये पुढे आणखी जवळ ये. मी डोळे बंद करतोय. गच्च मला गच्च धरून ठेव. हात हात उंच करून उभं राहायचं समर्पित भावनेनं. मला काहीच झालं नाही. आय मोठी मला काहीच झालं नाही. मृत्यू माझ्या जवळून गेला. मला स्पर्श न करता. बघ ना मला काय झालं. मी जिवंत आहे. कुठे आहेस तू. मी जिवंत आहे. तू कुठे आहेस. म्हातारा मेलं. ज्योतिषाचं बोलणं खरं ठरलं. माझ्या ऐवजी तो नगराला म्हातारा गेला पण मी वाचलो. म्हातारा गेला पण मी वाचलो. बडा अश्वत्थामा. मृत्यू मागत फिरणारा. हे मृत्यूने तुझा घात केला. अरे माझी भीती काय बोलतोस. मी वाचलो. येस. काय भीती. कसल्या चक्रव्यूहात अडकलो तुम्ही. पण हे आत्ताच बरं. गाडी यावेळी भारत जवळून गेली. मी वाचलो. हा मस्त वाटतंय आता. स्टेशन पण एकदम प्रसन्न आहे. छान वाटतंय. बायकोला पण इथेच घेऊन येऊया. तिला दाखवूया ही गंमत. तिला इथेच आणूया. तुम्ही नसतं इथे. थोडस प्रिकॉशन घ्यायला लागेल एवढंच. पण डोकं फार दुखतंय. म्हाताऱ्याची रात्रभर बड 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 बड. पण डोकं दुखायला लागले. घरी जाऊन बाम लावून पडायला पाहिजे. खूप दुखतंय डोकं. अचानक काय होतंय. काय होतंय.
मी मरतोय का काय? आता काय होतंय? मला काय होतंय? काय होतंय? मी मरतोय का काय? जखम कसली? हे रक्त काय मला एक जखम कसली? हे काय होतं मला? सोलापूर सादर करीत होते. बाह्यरात्र. लेखक प्राध्यापक रविशंकर चिंगरे, दिग्दर्शक संदीप भास्कर, निर्माता राधिका जाधव, प्रकाश योजना उमेश पटाणे, पार्श्वसंगीत गणेश मरोड, नेपथ्य भास्कर जाधव, वेशभूषा राधिका जाधव, आयुष डोकरे, विनय हाकीम, हरसिद्ध देशमुख, तो गणेश राशीकर, मित्र डॉक्टर विशाल, एक श्रीयश आडम आणि संदीप सादर करतो भयरात्र.